सातारमध्ये 1999 पासून चायनीजची चव जपणारा एकच विश्वास आजही प्रत्येक घासातून सातारकरांच्या मनावर राज्य करण्यात यशस्वी ठरलाय। पण या प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली? चव, स्वच्छता आणि सातत्य या तीन गोष्टींच्या जोरावर उभं राहिलेलं स्वाद रेस्टॉरंट आज कसं एक वेगळं नाव बनलंय, चला जाणून घेऊयात आजच्या खास व्हिडिओमध्ये। वेलकम टू बिझनेस केस स्टडी सिरीज एपिसोड 98। मी साईराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत स्वाद रेस्टॉरंटच्या प्रेरणादायी बिझनेस जर्नी बद्दल। मित्रांनो, आज रेस्टॉरंट सुरू करणं कदाचित सोपं असेल, पण 1999 पासून तब्बल अनेक वर्ष ग्राहकांचा विश्वास टिकवून ठेवणं ही नक्कीच मोठी गोष्ट आहे। सुनील शिंदे यांनी 1999 साली स्वाद रेस्टॉरंटची सुरुवात केली। सुरुवातीपासूनच त्यांचा उद्देश एकच होता, ग्राहकांना चविष्ट, दर्जेदार आणि स्वच्छ जेवणाचा उत्तम अनुभव द्यायचा। आणि याच विचारातून स्वाद रेस्टॉरंटने आपली वेगळी ओळख निर्माण करायला सुरुवात केली। आज स्वाद हे स्पेशली चायनीज रेस्टॉरंट म्हणून ओळखलं जातं। चायनीज फूड म्हटलं तर चव तर महत्त्वाचीच असते, पण सोबतच हायजीन आणि क्वालिटी तितकीच महत्त्वाची असते। आणि याच गोष्टींचा विचार करून त्यांनी स्वाद रेस्टॉरंट मध्ये एक स्वच्छ, आकर्षक आणि ग्राहकांसाठी कम्फर्टेबल अशा वातावरणाचा अनुभव तयार केला। म्हणजे ग्राहक इथे फक्त चायनीज फूड खाण्यासाठी येत नाहीत, तर चव आणि वातावरणाचा एकत्रित अनुभव घेण्यासाठी येतात। काळ बदलला, फूड इंडस्ट्रीमध्ये अनेक नवीन रेस्टॉरंट्स आले, नवीन ट्रेंड्स आले, पण स्वाद रेस्टॉरंटने आपल्या चव, गुणवत्ता आणि ग्राहकांच्या समाधानावरचा फोकस कायम ठेवला। त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास या रेस्टॉरंट सोबत जोडला गेला आहे। आज स्वाद रेस्टॉरंट हे साताऱ्यात शुक्रवार पेठेत सुरुची बंगल्याजवळ ग्राहकांच्या सेवेत आहे। एका छोट्या सुरुवातीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एका आकर्षक आणि हायजेनिक चायनीज रेस्टॉरंट पर्यंत पोहोचला आहे। आणि या संपूर्ण प्रवासामागे आहेत सुनील शिंदे आणि त्यांची मेहनत, सातत्य आणि ग्राहकांना चांगला अनुभव देण्याची जिद्द। मित्रांनो, बिझनेस मध्ये टिकून राहण्यासाठी फक्त चांगला प्रोडक्ट असणं पुरेसं नसतं, क्वालिटी कायम ठेवावी लागते, कस्टमर ट्रस्ट जपावा लागतो आणि काळानुसार स्वतःमध्ये बदल करावे लागतात। स्वाद रेस्टॉरंटचा प्रवास याच गोष्टी शिकवतो। 1999 मध्ये सुरू झालेला हा प्रवास आजही त्याच विश्वासाने पुढे सुरू आहे, कारण रेस्टॉरंट मध्ये ग्राहक फक्त जेवण्यासाठी येत नाहीत, ते चव, स्वच्छता आणि अनुभवासाठी पुन्हा पुन्हा परत येतात। तर तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कॉमेंट मध्ये सांगा आणि बिझनेस वालाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।